विनोलेखा वर्जते कांस्य नृपरी. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दाती आमची अवकात सांगणारा छावा श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊ यांनी त्यांचे नामकरण संभाजी असे केले. संभाजीच्या बाललीलांनी सर्वांचेच मन अगदी हरकून गेले होते. पण याच वेळी नियतीने एक घाला घातला. त्यांच्या मातोश्री म्हणजे सईबाई राणीसाहेब यांचं निधन झालं. डोक्यावरून मातृछत्र हरवलं. पिता शिवाजी पाठीला मरण लावून मुलूकभर फिरत. त्याची छत्रछाया कशी लाभणार? लिहायला वाचायला नाना करा नाना विद्या या तर्रा पारंगत झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 भाषा यायला लागल्यात राजांना. अहो इंग्रजी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते आणि हो या छोट्याशा युवराजांना इंग्रजी सुद्धा येते. आणि नुसते ह्या भाषा येत नाहीयेत तर या भाषांमध्ये राजांनी अनेक ग्रंथ देखील लिहिले. राजकारणावर चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नकशिका असे अनेक ग्रंथ राजांनी लिहिले. अवघड 14 वर्षाचं वय असताना लिहिलेला बुधभूषणम या ग्रंथात श्री गणेशाची स्तुती करताना राजे लिहितात. पदमपत्र समचरणम जंगजीवी करक कर बखर कर नाभिललित गाभिर उदर अंबित विशाल वरवर दुर्गित कर देत कर चार फल एक दंत सुरलंड हरी जात सकल मला. कोण लिहिताय? 14 वर्षांचे युवराज लिहिताय. जशी बुद्धीची आवड जोपासली तशी व्यायामाची आवड देखील जोपासली. मलखंब, भालाफेक, घोडेस्वारी, तलवारबाजी यात राजे तर्रा पारंगत झाले. अहो आधीच्या काळामध्ये, पुरातन काळामध्ये रणांगणावर घोड्याला एका पायावर वळवणारा असा जर कोणी योद्धा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. राजे मोठे झाले, राजे छत्रपती झाले. इंग्रजांना पळवणारा, पोर्तुगीजांना हरवणारा आणि हो त्या जंजिराच्या सिद्ध्याला दर्यात बुडवणारा माझा सर्जा संभाजी. पण याच वेळी नियतीने अजून एक घाला घातला. आपल्याच काही गद्दारांनी राजांना पकडून दिलं आणि त्या मुकरब खानाच्या हवाली केलं. तसा औरंगजेब राजांना बघून म्हणतो कसा, सबूर अभी बहुत पूछना है. आणि अबू तालीम काजी औरंगजेब ते कदम तख्तावरनं उतरला समोर आला समोर संभाजींच्या. बघितलं डोळ्यात आणि स्तब्ध तेच डोळे, तीच नजर. 9 बरस का था तब मिला था मुझे ये आगरा में. तब पूछा था उसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब उस 9 साल के संभा ने हमें जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हाँ हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने, कभी ठंडक नहीं मिलने दी. लेकिन अब नहीं, अब दिखाएंगे अल्लाह ताला की मेहरबानी. शब रात का जश्न है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब स्वतःचे सिंहासन त्यागून गुडघे टेकून बसला. नमाजाच्या रुकादा पडायला लागला आणि त्याच्याकडे बघत संभाजी कवी कलशांना म्हणाले, कवीजी, कवी आहात आपण, मग सुचते का एखादी कविता या प्रसंगावर? कवी कलश विचारात पडले. मृत्यूच्या दारात आहे, मरणाच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे आणि राजा विचारतोय सुचते का एखादी कविता या प्रसंगावर? अरे ही काय कविता ऐकायची वेळ? पण कवी कलशांना ठाऊक होतं माझ्या राजाला भीती नाही, माझ्या राजाला भय नाही. आणि सांगू लागले, हो राजे का नाही, राजांचं मौत सांजे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तखत त्याच्यावरून औरंग. राजे काय लढलात तुम्ही जंग, काय ते तुमचं तेज, काय ते तुमचं शौर्य, ते धैर्य, ते तेज पाहून औरंगजेब देखील स्वतःचे सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. वाह, बहुत खूप. खामोश चंड मी. आणि थरथर कापत औरंगजेब उठून उभा राहिला. बना कहा रखी है लूट, का रखा है खजाना, उफाळला छावा हिंदुस्थानांचा खजिना. अरे औरंग्या, इथल्या मातीतला कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेबा तू लुटलास हिंदुस्थान, तू गिळलास हिंदुस्थानांचा खजिना. पण घेत नाही असा, होणार नाही भिकारी. अरे घ्यायचाच असेल तर घेऊ तो आम्ही आमच्या तलवारीच्या बळावर आणि मनगटाच्या जोरावर. याद राख, शिव छत्रपतींचे पुत्र होत आम्ही. औरंगजेब विचारात पडला. मृत्यूच्या दारात आहे, मरणाच्या गोटात आहे आणि हे मराठी आपल्या पोरांना काय खायला घालतात? का असं एकही पोरगा जन्माला नाही आलं माझ्या घरातही? ये मराठे जाने अपने बच्चों को क्या खिलाते हैं, क्यों पैदा ना हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में? आणि विचारत राहिला औरंगजेब. विचारला सवाल त्यानं संभाजीला, बोल संभा, मेरे कौन से सरदार शामिल थे तुम्ही? उफाळला छावा हिंदुस्थान्यांचा खजिना.
अरे औरंग्या, इथल्या मातीतला कण कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेबा तू लुटलास हिंदुस्तान. तख्तासाठी रक्तावर लढणारी जात नाही आमची. माती इमान आमचं. आई भवानीची भूत आहे आम्ही. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. येतेच तुझी माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमचीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा यास आहे आमचा. औरंगजेब थक्क होत राहिला, तितकाच विवश होत राहिला आणि गरजला, ले जाओ इसे हमारे सामने से, काट दो ये जबान बोलती बहुत है, निकाल दो ये आंखें जला दिए हमें जाओ. आणि वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजींना नेलं गेलं. संभाजींचा स्वाभिमान न नमन न झुकणं, औरंगजेबाला ताजीम न देणं, हेच आणि हेच फक्त त्यांच्या सजेचे कारण ठरले होते. कोणीतरी यायचं संभाजींची बोटं छटायचं, कोणीतरी यायचं संभाजींच्या अंगावरच्या मांसाचे लगदे कापून कुत्र्या गिधाडांना खायला घालायचं, कुणीतरी यायचं संभाजींचे डोळे काढायचं, कुणीतरी यायचं संभाजींची जीभ कापायचं. अहो, कुणी सोसलं इतकं? कोणासाठी? त्या रयतेच्या राज्यासाठी, त्या मराठ्यांच्या अस्मितेसाठी लढत राहिला छावा, देत राहिला बलिदान अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. विचारत राहिला औरंगजेब, रोया वो, चिल्लाया वो, आएगा हमारे पास माफी मांगने. यावर रौला खान सांगू लागला, ना हुजूर, ना रोया वो, ना चिल्लाया, ना आएगा आपके पास माफी मांगने. तो जाओ और हश्र करो उसका. आणि अखेर उगवली फाल्गुन वैद्य अमावस्या. राजांचं धड छाटलं गेलं आणि ते भाल्याच्या फळाला अडकवलं. उभारली गुढी संभाजींच्या मस्तकाची. निघाली वाजत गाजत, येऊन पोचली त्या इंद्रायणीच्या तीरावर. त्या मस्तकातील रक्ताचा एक थेंब पडला त्या इंद्रायणी. थरारली शहारली इंद्रायणी. अहो, तिने देखील पाहिले होते माझ्या राजाचे शौर्य, ते धैर्य, तो स्वाभिमान. डहाळते अश्रू ती इंद्रायणी. गेले 350 वर्ष. अहो, म्हणूनच सांगते, कसं जगावं हे शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि कसं मरावं हे शिकवलं छत्रपती संभाजी महाराजांनी. आता मी आरोळी देणार आहे, तर सर्वांनी त्याचा प्रतिसाद द्यावा. ठीक आहे? आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रचूडालंकृत राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा, मासाहेब जिजाऊंचा महाराज. गणपती, गजपती, अश्वपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मशास्त्र पंडित, सामर्थ्यवंत, नीतिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, सर्जा धर्मवीर छत्रपती